नवतरुण तळाघर गणेश देवला ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार। नवतरुण तळाघर गणेश देवला ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार। आपण फक्त 5 मिनिटाच्या विश्रांती। मैदान क्रमांक 1 वर जो आता सामना संपला, नवतरुण दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। शिवशंभू पाटणेश्वर आणि श्री विठ्ठल कोपरपाडा आपल्याला 5 मिनिटाची विश्रांती दिली होती। 10 मिनिटं झालेली आहेत। आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार मैदान क्रमांक 4 साठी। चला लवकर शिवशंभू पाटणेश्वर आणि श्री विठ्ठल कोपरपाडा आपण त्वरित मैदानाचा श्री विठ्ठल कोपरपाडा संघ उपस्थित झालेला आहे। शिवशंभू पाटणेश्वर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या। श्री विठ्ठल कोपरपाडा संघ उपस्थित झाला। पाटणेश्वर संघ आपण या लवकर मैदानात, मैदान क्रमांक 4 मध्ये। हा संघ उपस्थित झालेला आहे। चला लवकर नवतरुण तळाघर आपण मैदानाचा ताबा घ्या। त्याचप्रमाणे श्री विठ्ठल कोपरपाडा हा संघ सुद्धा मैदानात येऊन 5-6 मिनिटं झालेली आहेत। आपण शिवशंभू पाटणेश्वर आपल्याला विनंती आहे, आपण सहकार्य करा आणि मैदानाचा ताबा घ्या। चला लवकर शिवशंभू पाटणेश्वर सामने व्हायचे आहे। चला लवकर पाटणेश्वर संघ उपस्थित झालेला आहे। धन्यवाद। तळाघर नवतरुण तळाघर चला लवकर। आपला प्रतिस्पर्धी संघ 5 मिनिटांपूर्वी मैदानात आलेला आहे। पंतांनी ग्राउंड नंबर 4 चालू करा। ग्राउंड नंबर 4 वरील पंच आपल्याला विनंती आहे, आपण 4 चालू करा। नवतरुण तळाघर चला लवकर।
कॉलवर कुठं बोलत होतो मस्त बोलू नको बोलू नको तिकडे आवाज बोलून आला काय हा कॉल चालूच नव्हता माझा मग आवाज कसला नवतरुण कारागृह आपल्याला खेळायची इच्छा आहे ना. आम्ही वारंवार या ठिकाणाहून पुकार देत आहोत. आता 10 मिनिटं झाली आणि तुम्ही जाऊन 15 मिनिटं झाली. 15 मिनिटापेक्षा जास्त. प्लीज जरा सहकार्य करा. मित्रांनो, वेगळेपण काय असतं ते या सामन्यामधून आणि या स्पर्धेमधून आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आजच्या पहिल्या दिवसाचा हा चौथा सामना आहे. मित्रांनो रायगड जिल्हा प्रमुख आणि पुरुष जिल्हा निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा क्रीडांगण क्रमांक 2 वरचा हा चौथा सामना आहे. जो चौथा सामना समसमान गुणावर थांबलेला आहे, अनिर्णित राहिलेला आहे. आणि या आधीचे जे 40 Hey!
अतिशय उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळतात मित्रांनो. हृदयाचे ठोके दणादण वाढवणारे हे सामने आपल्याला याची डोळा अनुभवायला मिळतात. औचित्य आहे श्री विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त होऊ घातलेली अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा. आणि हा जो मंगल कलश आहे या मंगल कलशावर कोणता संघ आपला नाव करेल हे औचित्याचं ठरणार आहे. चौथा सामना आहे मित्रांनो क्रीडांगण क्रमांक 2 वरचा. क्रीडांगण क्रमांक 1 वर 2 सामने अनिर्णित राहिले. क्रीडांगण क्रमांक 3 वर 1 सामना अनिर्णित राहिला आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर आजच्या दिवसाचा चौथा सामना अनिर्णित राहिलेला आहे. आणि 5-5 चढायांकडे झुकलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय क्रीडांगण क्रमांक 2 वर. अतिशय रोमांचक आणि उत्कंठावर्धक. जितकी थंडीचा जोर वाढत आहे तितक्याच खेळाडूंमध्ये देखील आपला खेळ भरत आहे आणि तितकीच साथ मिळते ती प्रेक्षकांची. जोर देत आहे. वा काय बहारदार वातावरण निर्मिती झालेली आहे मित्रांनो. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर कोणीही कोणत्याही प्रकारचा गदारोळ करू नका. खेळाडूला एका दुखापत